नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनल घरगुती स्वादमध्ये। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी क्रिस्पी आणि टेस्टी असा डोसा। खूप सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। डोसा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत या ग्लासने 4 ग्लास तांदूळ, इथे घेतले आहेत आपण या ग्लासने 4 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडीद डाळ, पाऊण वाटी चना डाळ, 2 चमचे मेथी। आता आपण हे सर्व साहित्य 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत। आता तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्यामध्ये आता मी या डाळीमध्ये मेथीदाणे ॲड करते। आता आपण हे 5 ते 6 तासासाठी किंवा रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देऊया। जर गरमी असेल तर ते लवकर भिजते, थंडीच्या दिवसामध्ये रात्रभर आपल्याला भिजण्यासाठी ठेवावे लागते। आता गरमीचा सीझन आहे, त्यामुळे मी 5 ते 6 तासासाठी भिजवून घेणार आहे। हे आता मी 6 ते 8 तास हे भिजवत ठेवलेलं पाण्यामध्ये फुल्ल पाणी भरून डाळ आणि तांदूळ आपलं चांगलं भिजलेलं आहे। याच्यातलं आपण आता पाणी काढून त्याला बारीक स्मूथ असे पेस्ट करून घेऊ याची। आणि मी याच्यामध्ये टाकण्यासाठी 1 मोठी वाटी भरून पोहे भिजवून घेतलेले आहेत। चला तर आपण आता बारीक करून घेऊया। हे भिजलेले तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये वाटून घेऊ। थोडं थोडं पाणी घालून स्मूथ बॅटर तयार करायचं। हे आपण असं तांदूळ थोडं पाणी टाकून स्मूथ असं बॅटर बनवून घेऊया, मिक्सरवर थोडं थोडं वाटून। मध्ये पोहे टाकून बारीक करूया। पाणी ॲड करू। आता आपण डाळ बारीक करून घेऊया, त्याच्यामध्ये पण पाणी ॲड करू। स्मूथ असं वाटून झालेलं आहे, मिक्सर करून झालेलं आहे बॅटर। आता आपण हे हलवून घेऊया थोडं आणि फर्मेंट होण्यासाठी 7 ते 8 तास झाकून ठेवूया। हे बॅटर आपण झाकून 7 ते 8 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया। हे बघा मंडळी, आपण काल पीठ फर्मेंट व्हायला ठेवलं होतं, ते आपलं असं छान फुगून वरती आलेलं आहे, छान फर्मेंट झालेलं आहे। याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ ॲड करूया। आणि हे छान असं फेटून घेऊया। हे बघा असं फुललेलं दिसलं पाहिजे पीठ, तरच आपले डोसे छानपैकी बनतील। हे थोडा वेळ 10 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून दे। आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करणार आहोत। डोसा म्हटल्यावर बटाट्याची भाजी तर होणारच ना। हे बघा मंडळी, आपण बटाट्याच्या भाजीसाठी छान अशी तयारी करून घेतलेली आहे। इथे घेतलेले आहेत मी 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि इथं 5-6 मिरच्या मी हिरव्या कट करून घेतलेल्या आहेत। ह्या मी जास्त घेतलेल्या आहेत कारण या मिरची तिखट नाही आहे, म्हणून मी जास्त घेतले आहे। इथे घेतलेले आहेत 4 कांदे चिरून। बटाट्याची भाजी बनवायची तर आपल्याला कांदा हा जास्तच घ्यावा लागणार, तेव्हा बटाट्याच्या भाजीला चव येणार। आणि इथे घेतलेला आहे कढीपत्ता, कोथिंबीर आणि इथे 5-6 बटाटे मी कुस्करून घेतलेले आहेत। चला आपण वळूया आता कढईकडे। असे 1 मोठा चमचा तेल गरम करून घेणार आहे। हे पहा, आपलं तेल छान कडकडलेलं आहे। याच्यामध्ये मोहरी टाकूया। बघा आपली मोहरी छान तडतडलेली आहे, नाचायला लागली आहे चांगली। आता ह्याच्यात टाकूया जिरे, ह्यात जाणार आता कढीपत्ता, हिरवी मिरची, बघा मंडळी, मी शेंगदाणे सांगायला विसरले होते। याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे अर्धी वाटी, एकदम चव टेस्टी येते।
हे बघा मंडळी, आपले शेंगदाणे पण छान असे तडतडलेले आहेत. त्याच्यामध्ये टाकूया भरपूर असा कांदा. बटाट्याच्या भाजीला तर कांद्याशिवाय मजाच नाही. हे बघा मंडळी, कांदा आपला छान नरम झालेला आहे, लालसर होईपर्यंत भाजलेला आहे. आता याच्यात टाकूया आपल्या चवीनुसार मीठ. एक चमचा हळदी पावडर. हे कसं मिक्स झालेलं आहे सर्व. आता इथं मी गॅसची फ्लेम थोडी मंद ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करूया बटाटा. हे आपण सर्व असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे आपण 5 मिनिटासाठी कमी आचेवर झाकून ठेवूया. हे बघा मंडळी, आपल्या बटाट्याच्या भाजीला चांगली वाफ बसलेली आहे. आपण उघडून बघूया. हे बघा, छान असे मऊ झालेली आहे भाजी. आता याच्यात टाकूया कोथिंबीर. चला मंडळी, आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण हिरवी चटणी तयार करूया. त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी खोबरं, 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी चणा डाळ, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. चला आता आपण हे मिक्सरला बारीक फाईन असं वाटून घेऊया. चला मंडळी, आपण आता तडक्याची तयारी करूया. इथे मी कढई गॅसवर गरम करून घेतलेली आहे. त्याच्यात टाकणार आहे 2 टीस्पून तेल. इथे मी तडका टाकण्यासाठी घेतलेला आहे 3 सुक्या लाल मिरच्या, 1 काडी कढीपत्ता, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून मोहरी. तेल इकडे गरम झालेलं आहे छान. त्याच्यात टाकूया मोहरी. वाटत नाही घ्यायला पाहिजे. जिरे, कढीपत्ता, लाल मिरची छान तडतडलेला आहे. आता गॅस बंद करूया. आता गरम गरमच आपण याच्यावर ओतून घेणार आहोत. हे बघा, आपली चटणी रेडी आहे, बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. आपण आता वळूया डोस्याकडे. हे बघा मंडळी, मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. तो थोडासा गरम झाला की लगेच खाली घ्यायचा. आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं तेल. त्याच्यावर आपण टाकूया 1 पळी बॅटर आणि छान असं फिरवून घ्यायचं. नंतर मग गॅसवर ठेवून चालू करायचं. आता आपला डोसा पूर्ण ड्राय झालेला आहे. याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. असं कडेने थोडं तेल सोडून घ्यायचं. हे बघा, आपल्याला डोसा लाल लाल दिसत आहे, म्हणून आपण आता पलटी मारू याला. हे बघा, आपला छान असा डोसा, क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे. हे बघा, आपण डोसा काढून घेऊया तव्यातून. हे बघा, मी असे डोसे बनवून घेतलेले आहेत. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल घरगुती स्वादला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.